साप्ताहिक हरे कृष्णा उत्सवामध्ये आणि इथल्या वरिष्ठ भक्तांनी मला आज्ञा दिली की आजचा क्लास घेण्याची सेवा करण्याची. त्यांनी ही जी सेवा करायला मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी व्यक्तिशः नंदलाल प्रभू आणि इथली मॅनेजमेंट टीम यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. म्हटलं तर याच्यात माझी काही पात्रता नाही, पण श्री राधा गोपीनाथ जगन्नाथ बलदेव सुंदरराय गौरनिताई श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराज यांच्या कृपेने आणि सर्व समस्त वैष्णवांच्या कृपेने ही सेवा करण्याची शक्ती प्राप्त होईल आणि माझ्या यथाशक्ती ही सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यात काही त्रुटी राहिली तर ती माझी आहे, काही चांगलं असेल तर ती गुरुपरंपरेचा क्रेडिट आहे. तर जे वैष्णव असतात, जे कृष्ण भक्त असतात, त्यांचा एक गुण असतो की ते त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्ट घडली तरी ते काय करतात, सहनशील असतात. आणि म्हणून तसं म्हटलं तर हे प्री क्वालिफिकेशन आहे की भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला सहनशील बनलं पाहिजे. म्हणून स्वयं चैतन्य महाप्रभू जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सुद्धा काय म्हणतात की सहनशील व्हा. कसं? तृणादपि सुनिचेन तरोरेव सहिष्णुना अमानिना मानदेना कीर्तनीय सदाहरी. तर या सहनशीलते संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा. तर आपले आज थीम अशी आहे की श्रीमद भागवतम मधून आपण या सहनशीलता किंवा सहनशील कसं असलं पाहिजे, खास करून ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या चाललेल्या असतात त्यावेळेस आपल्याला त्याचा विचारही करत नाही आपण. पण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग येतात, काही आपण कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं, आपण हताश होतो, निराश होतो आणि त्यावेळेस आपल्याला जो प्रसंग आपल्याला ज्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं त्या प्रसंगाला तोंड देत असताना आपल्याला सहनशील असावं लागतं. आपण जर सहनशील नसेल, कारण या भौतिक जगतामध्ये असं कधीच नसतं की आपण कायमच आनंदाच्या हिंदोळ्यावर झोका घेतोय. खरं सांगायचं तर नसतोच असा कधी प्रसंग. शास्त्र सांगतं की या भौतिक जगताला दुःखालयम अशाश्वतम म्हटले. त्यामुळे एकतर दुःखाने भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे. इथे कुठली गोष्ट तशीच्या तशी कायमची टिकून राहत नाही, नेहमी त्याच्यात बदल होत असतो. आणि म्हणून त्याला असंही म्हणतात की इथं जे सुख आहे ते कसं आहे की जे आनंद मिळतो आपल्याला भौतिक जगतामध्ये त्याची तुलना अशी केलेली आहे की एक राजा होता, तो त्याच्याकडे जर कोणी गुन्हा केला कोणी तर त्या गुन्हेगाराला शिक्षा काय द्यायचं की तो सांगायचा त्याच्या सैनिकांना
की याला घेऊन जा बोटीतून आणि तलाव आहे त्या तलावाच्या मध्यभागी घेऊन जायचं आणि मध्यभागी गेल्यानंतर त्याला काय करायचे ते सैनिकाला सांगितलं असायचं की याला आता त्याचं धरा इथं मानगुट आणि पाण्यात बुडवा त्याला. ते पाण्यात बुडवलं की त्याला काय व्हायचं की श्वास घ्यायला श्वास कोंडून जायचा, तो हातपाय आपटायचा आणि तसं झालं की चांगला त्याला बऱ्यापैकी तो हातपाय आपटले की मग त्याला त्याचा प्रेशर काढलं जायचं, मग त्याचं डोकं वरती आलं त्याला खूप छान वाटतं. असं झालं की पुन्हा त्याला त्याच प्रकारे केलं, असं 10-15 वेळा केलं जायचं. तर या भौतिक जगतामधलं जे सुख आहे ना ते तसं आहे की ज्यावेळेस दुःखमय स्थिती नाही, म्हणजे त्याला पाण्यात बुडवलं आहे ही परिस्थिती असते, त्याला वर काढलं डोकं की छान वाटते. जसं ज्यावेळेस दुःखमय स्थिती नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी हे 3 आपल्याला सतत जन्म 4 गोष्टी आणि त्रिताप याने आपण सतत गांजलेलो पिडलेलं असतो आणि त्यामुळे जीवनामध्ये आपल्या दुःखमय स्थिती नेहमीच येत असते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते, कोणी टाळू शकत नाही आणि कोणी मागत नाही. तर या प्रकारचं जरी असलं, हे खरं असलं तरीसुद्धा आपल्याला एक आशाचं किरण असतं की म्हणलं की आशानाम मनुष्यानाम एक अद्भुत अशी साखळी आहे आशा ही काय यदा बध्वा प्रधावंती, त्याला जर बांधून टाकलं तर ती धावते, अशी ती आशा नावाची साखळीने बांधलेलं असतो आपण. आणि त्यामुळे आपल्याला वाटत असतं की चांगलं व्हावं, पण ज्यावेळेस अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर आपल्याला काहीतरी भले जन्ममृत्यू जराव्याधी याच्या सोडून बाकीचे आपल्याला अनेक आपला जॉब असेल, आपले संसार असेल, आपलं घर असेल आणि कुठे बिझनेस असेल आणि काही शिक्षण असेल, सगळ्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी रिव्हर्सल्स येतात. कायम आपण काही यशाच्या शिखरावरती राहत नाही. चांगल्या गोष्टी घडल्या हातून की नंतर असं काहीतरी जीवनात घडतं की आपण एकदम दुःखमय स्थितीत जातो, आता काय हताश होतो, नको जीवन काय, ह्याच्यात काय उपयोग नाही, अशी स्थिती होते. आणि अशा स्थितीमध्ये गेल्यानंतर त्या स्थितीला आपण कसं सामोरं जातो किंवा सामोरं कसं गेलं पाहिजे हे आपल्याला श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातून विविध उदाहरणांद्वारे आपण पाहू की काय केलं पाहिजे. आणि तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा रिव्हर्स येतो, म्हणजे यशाची चढती कमान आहे आणि खाली त्याच्यात काहीतरी संकट येतं, त्या संकटाचा तो सामना कसा करतो आणि त्या सामना करीत असताना त्याच्या रिलेटेड जे काही भागवतमचे श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये तात्पर्यांमध्ये श्रील प्रभुपादजी आपल्याला अनेक एक धडा शिकवतात, लेसन देतात, शिकवण देतात. ती शिकवण आपण पाहणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम पाहू ज्यांच्यामुळे आपल्याला हे श्रीमद भागवतम मिळतं. कोणामुळे मिळतं? ज्यांनी लिहिलं. परीक्षित महाराजांमुळे तर मिळालंच, पण ज्यांनी लिहिलं हे श्रीमद भागवतम ते व्यासदेव. ही किती महान व्यक्ती आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये काय होतं तर त्यांनी सर्व जी शास्त्र आहेत, प्रत्यक्ष भगवंतांचे 27 अवतार आहेत व्यासदेव, आणि सर्व वेद जे आहेत, जो एकच वेद होता त्याला 4 भागांमध्ये विभाजित केलं. त्यांनी पुराणं लिहिली, इतिहास लिहिला, महाभारत एवढा मोठा ग्रंथ लिहिला, उपनिषदे लिहिली 108, आणि एवढं सगळं म्हणजे एवढ्या यशाच्या शिखरावरती असताना सुद्धा खरं तर किती असं आपल्याला जर का आपल्या हातून काही एक छोटंसं काही झालं तर आपण जोरदार आपण त्याचं कसं पोचेल सगळीकडे, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्राम, टेलिग्राम, सगळीकडे अशी आपली असते. काहीतरी केली तसं त्यांनी केलेले तर प्रचंड आहे. एवढं सगळं केल्यानंतर, एवढं लिखाण केल्यानंतर एखादा लेखक काही लिहितो आजकाल, त्यानं जर का थोडंसं काही लिहिलं तर त्याच्यावरती
त्याचे मोठमोठे प्रोग्राम केले जातात आणि मोठ्या व्यक्तींना बोलवलं जातं वगैरे, आणि त्याचा एक खास करून जे भौतिकवादी व्यक्ती असतात, भौतिक गोष्टींचे लिखाण केलं जातं, कथा कादंबरी, त्याचा मोठा बभरा करतात किंवा त्याचं मोठी ॲडव्हर्टाईज करतात. पण व्यासदेव आणि तो व्यक्ती खूप संतुष्ट असतो आपण काही केलं आहे त्याच्यावरती. पण व्यासदेवांनी एवढं सगळं लिहिल्यानंतर मनातून ते असंतुष्ट होते. एवढं लिखाण केलं आहे पण काहीतरी आपल्यातून कमी झालेलं आहे, आपल्या लिखाणात काहीतरी कमतरता आहे असं त्यांना वाटत होतं. आणि मग ते विचार करू लागतात काय केलं पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की आपण शुद्ध भक्तीचं जे ज्ञान आहे, या शुद्ध भक्ती, भगवंताची शुद्ध भक्ती, याच्या संदर्भात आपण काही लिहिलं नाही. सगळा जो वेद लिहिले, उपनिषदं लिहिली, पुराणं लिहिली, याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कर्मकांड, ज्ञानकांड इत्यादी आहे. शुद्ध भक्ती, भगवंतांचं गुणगान आणि भगवंतांचा भक्तांबरोबरचा जो आदानप्रदान आहे, याच्या संदर्भात आपण काही लिहिलं नाही असं त्यांना मनातून वाटत होतं. आणि असं वाटत असताना त्यांचे गुरु नारद मुनी त्या ठिकाणी प्रकट झाले. शुद्ध भक्तांची परमात्मा लिंक परफेक्ट असते, त्याच्यामुळे तिथं गुरु प्रकट झाले. आणि नारद मुनी पण एवढे ग्रेट आहेत की नारद मुनींनी त्यांनी त्यांच्या मनामध्ये हे काय द्वंद्व चाललेलं आहे किंवा दुःख वाटतं आहे त्यांना, आपण काहीतरी कमी केलं आहे, कमतरता आहे, ही त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, भगवंताबद्दलचं शुद्ध ज्ञान, भगवंत भक्ती आणि भगवान भक्त या संदर्भातलं ज्ञान तुम्ही लिहा, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणून भागवतांच्या सुरुवातीला धर्म प्रोज्झित कैतवोत्र, बाकी सगळे कैतव धर्म सोडून दिले. आणि पुढे म्हणतात निगम कल्प तरोर गलित फलम, असं जे हे शुद्ध भागवत तुम्ही लिहा हे सांगितलं त्यांनी. आणि नारद मुनींकडे त्यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली होती आणि नारद मुनी त्यांना संदेश दिला, उपदेश दिला आणि तो त्यांनी स्वीकारला. त्यांनी नारद मुनींचा, आपल्या गुरूंचा, चरणकमलांचा आश्रय घेतला. अन्यथा तर ते खुश होऊन बसले असते, काय ठीक आहे 99 गोष्टी केल्या आहेत, एकच राहिली असं म्हणले असते, सर्वसामान्य व्यक्ती असतो. परंतु त्यांना त्याच्यात असं वाटलं की आपण काहीतरी कमी आहोत आणि त्या कमतरतेला ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी काय केलं, गुरूंचा आश्रय घेतला. खूप सूक्ष्म स्तरावरती हा रिव्हर्सल आहे, पण त्याच्यावरती उपाय काय आहे, गुरूचा आश्रय घेणे, शुद्ध भक्ताचा आश्रय घेणे आणि त्यांच्याकडे जाऊन काय प्रश्न विचारणे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. श्रील प्रभुपादजी याच्या तात्पर्य जो आहे, पहिला स्कंद आहे, 5वा अध्याय आणि 5व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात आपण पाहू. पाचव्या श्लोकाच्या शेवटी तात्पर्यामध्ये प्रभू सांगतात, सगळी माहिती ही देतात, काय त्याचे विषादाचं कारण काय आहे. भौतिक जगातील प्रत्येक व्यक्ती शरीर आणि मन यांना आत्मा मानत असतो. अशा प्रकारे भौतिक जगातील सगळे ज्ञान एकतर शरीराशी अथवा मनाशी संबंधित आहे आणि हेच सर्व विषादाचे कारण आहे. याची ओळख भौतिक ज्ञानात कितीही श्रेष्ठ विद्वान असला तरी होत नाही. त्यांनी काय केलं तर भौतिक ज्ञान पण त्याच्यात दिलेलं होतं आधीच्या ग्रंथांमध्ये. म्हणून प्रभुपादजी शिकवण काय देतात या स्थितीमध्ये, म्हणून अशा सर्व विषादांचे मूळ कारण दूर करण्यासाठी
नारदांसारख्या शुद्ध पुरुषांचा आश्रय घेणे चांगले असते. महर्षी नारदांच्या जवळ का जायचे याचे पुढे विवेचन केले. म्हणजे ते पुढं सगळं वर्णन करतात. परंतु काय केलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये विषाद येतो, खूप सूक्ष्म स्तरावरचं आहे व्यासदेवांचं नारद मुनी व्यासदेवांचा विषाद, परंतु असा विषाद ज्यावेळेस येतो तर काय केलं पाहिजे, भौतिकदृष्ट्या त्याला ओव्हरकम करण्याच्या ऐवजी आपण नारदांसारख्या शुद्ध पुरुषांचा आश्रय घेणे आवश्यक आहे. करेक्ट. तर हा आश्रय घेणं एक प्रकारची सहनशीलता आहे. पुढे आपण पाहू शकतो, आता नारद मुनींच्याच बाबतीत पाहू शकतो. नारद मुनींना असं झालं त्यावेळेस नारद मुनींनी काय केलेलं होतं. तर श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातल्या 6व्या अध्यायामध्ये प्रसंग असा येतो की तिथे वर्णन आहे नारद मुनींच्या पूर्वजन्माचं. म्हणजे पूर्वीच्या कल्पामध्ये नारद मुनी कोण होते. भले नारद मुनी हे भगवंतांचेच एक अंशावतार आहेत, भक्तावतार आहेत. तर नारद मुनींना भक्ती कशी प्राप्त झाली, तर त्यांच्या पूर्वजन्मामध्ये पूर्वीच्या कल्पामध्ये ते एका दासीचे पुत्र होते, जंगलात राहत होते, छोटंसं कुटी होती, त्या ठिकाणी आश्रमासारखी स्थिती होती, त्या आश्रमात राहत होते ते. आणि आई त्यांची तिथे कोणी असतील त्यांची सेवा करायची. आणि हा छोटा 5 वर्षाचा बालक तिच्याबरोबर राहत होते. वडील नव्हते. मोठे संकट काळ आहे ना, वडील नाही आहेत, आई आहे, तिला पण काही इन्कम नाही, काय नाही. आणि त्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी वेदांतिस्ट म्हणजे वेदांचा अध्याय करणारे अनेक भक्त चातुर्मासामध्ये येतात आणि त्यांच्याकडून नारद मुनींना भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त होतं, भक्तीचं ज्ञान प्राप्त होतं. चर्चा चालत असते. ज्यावेळेस भक्त एकत्र येतात त्यावेळेस काय करतात, आपसामध्ये कशाची चर्चा करतात, भगवंताबद्दलची चर्चा करतात, भक्तीबद्दलची चर्चा करतात, सेवेबद्दलची चर्चा करतात. त्यानुसार त्यांनी ते ऐकायचे आणि त्यांची आई त्यांची त्या वेदांतिस्ट जे होते त्यांची सेवा करायची. आता आई काय सेवा करणार, कुकिंग करेल, त्यांना जेवण वाढेल, अशा प्रकारचे प्रसाद देणं या सेवा करत होती, फुलं आणून देणे अशा. आणि आईच्या बरोबर हे पण त्यांची सेवा करायला लागले. आणि या छोट्या बालकाच्या सेवेनी ते वेदांतिस्ट होते ते संतुष्ट होऊन त्यांनी काय केलं की त्यांना बसून ठेवायचे, ऐक तू पण म्हणून. आणि त्यांनी त्यांच्याकडून श्रवण केलं. अधोश्रद्धा तथा साधुसंग तथा भजनक्रिया सुरू झाली. आणि याचा परिणाम काय झाला की त्या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये शुद्ध भक्ताच्या संपर्कात आल्यानंतर हे स्वतः शुद्ध झाले. इतके शुद्ध झाले की त्याच्यानंतर ते वेदांतिस्ट निघून गेले. पण त्यांनी जे काही सांगितलेलं होतं ते स्मरणात ठेवून ते पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये त्याचं स्मरण करत आणि चिंतन करत भगवंताबद्दलचं गुणगान ऐकत पुन्हा पुन्हा जे ऐकलेलं होतं ते चरवण करत तसं. आणि असं असताना म्हणजे चांगलं सगळं चाललं होतं. त्यांची आई होती, आता ते वेदांतीच निघून गेले. आणि त्यांची आई होती, तिचा मृत्यू झाला. तर मृत्यू झाल्यानंतर काय झालं, आता हे एकटे जंगलात कोणच नाही तिथं. तर केवढा मोठा एक मोठा धक्कादायक परिस्थिती आहे ना. सगळं चांगलं चाललं आहे आणि रिव्हर्स झाली आहे जीवनामध्ये, काहीतरी नको त्या घटना घडल्या, दुःखमय स्थिती आलेली. त्यावेळेस त्यांनी काय केलं, रडतनीत बसले. त्यांनी जे श्रवण केलेलं आहे त्या वेदांतिस्टकडून त्याचा आश्रय घेतला आणि त्यांनी असा विचार केला की माझ्यावरती ही भगवंतांची विशेष कृपा आहे की माझ्या आईप्रती जो आदान प्रदान आहे, भाव आहे, तो एका प्रकारे भक्तीच्या शारीरिक स्तरावरचा होता. आता तो सुद्धा आसक्ती माझी संपून टाकली भगवंतांनी.
आणि मी आता एकटा आहे, आता मला दुसरा कोणाचा आश्रय नाही. मला आधी आईचा आश्रय होता, पण आता आईचा सुद्धा आश्रय गेला. वडिलांचा तर नव्हता, पण आईचा आश्रय होता, तो एकमेव आश्रय सुद्धा भौतिक जगतातला संपला. आता मी एकटा या भौतिक जगतामध्ये आहे, पण मला त्यांची जी कृपा झाली भक्तांची, त्यामुळे मला भगवंतांचा आश्रय आहे. ही भगवंतांची एक प्रकारची माझ्यावरती कृपा आहे की माझ्या सर्व भौतिक आसक्ती दूर केल्या. श्री प्रभुपादांनी त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो की ज्यावेळेस त्यांची पत्नी तिने त्यांचं हस्तलिखित जे होतं भगवद्गीतेचं ते रद्दीमध्ये टाकून दिलं आणि त्याच्यातून काय आणलं तर चहा आण. आणि प्रभुपादजींनी विचारलं की माझं हे हस्तलिखित कुठे गेलं, रद्दीत टाकला की काय केलं त्याचं. मी चहा नव्हता, मी आणला चहा. म्हटले तुला एक डिसाईड करायला लागेल, यू वॉन्ट मी ऑर टी. मी पाहिजे की चहा पाहिजे, टी पाहिजे. तिने काय केलं, कप उचलला, तोंडाला लावला. त्याच्यातून संदेश काय दिला की माझ्यासाठी चहा जास्त प्रिय आहे. असं झालं तर आपण काय केलं असतं, थांब मी चहा पी, पण आपण राहू, एकत्र राहू, कशाला असं. काय ही भगवंताची कृपा आहे. हा मला भगवंतांकडून आलेला संदेश आहे. एक प्रकारे विवाहात आलेला बाधा आहे, पण ही बाधा प्रभुपाद घेतात, भगवंताची कृपा आहे. आणि तिथे म्हणतात की हा संदेश आहे, गृहस्थ आश्रम सोडला पाहिजे, संन्यास घेतात. तर श्रील प्रभुपादजी या नारद मुनींच्या कथेसंदर्भात 6व्या अध्यायामध्ये भागवतमच्या पहिला स्कंद 6वा अध्याय आणि 10वा श्लोक, 10व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी जो शिकवण देतात ती आहे की भगवंतांचे निष्ठावान भक्त पदोपदी त्यांच्या कल्याणप्रद मार्गदर्शनाचा अनुभव करतात. म्हणजे भक्तीमध्ये जर प्रगती आपण केली तर भौतिक स्तरावरती एखादी गोष्ट वाईट घडली, चांगली घडली तरी ती भक्त काय घेतो, एक प्रकारचा भगवंतांचा आपल्यावरती असलेली कल्याणप्रद मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे कल्याणप्रद आहे, आपल्यासाठी कल्याणमय गोष्ट आहे भगवंतांची, अशा प्रकारे घेतो. आणि तो पदोपदी घेतो. भौतिक दृष्टीने ज्याला विषम अथवा कठीण समजले जाते त्याचा भगवंतांच्या विशेष कृपेच्या रूपाने ते स्वीकार करतात. भौतिकदृष्ट्या एखादी गोष्ट, जसं श्रील प्रभुपादांची फॅक्टरी होती, फॅक्टरी ज्यावेळेस त्यांची आग लागली जाय, ते म्हणले भगवंतांची विशेष कृपा आहे. या स्तरावरती कधी व्यक्ती येऊ शकतो ज्यावेळेस त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि त्याच्यावरती भगवंताची विशेष कृपा होईल. म्हणजे जर भगवंताची विशेष कृपा आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, सहनशील बनलं पाहिजे. अशा प्रकारे भौतिक गोष्टीत जर विषमता येते तेव्हा त्याकडे आपली नजर कशी बनली पाहिजे की ओके घडलंय तर हे इथं घडणारच आहे. भौतिक जगत आहे, दुःखालयमय, अशाश्वत आहे, इथं घडणारच आहे, दुःख येणारच आहे. पण आलेलं दुःख आहे हे काय, भगवंतांची विशेष कृपा आहे. अर्थात इथे प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की म्हणजे विशेष करून आपण नवसिके भक्त आहोत, आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की अरे भक्तीमध्ये तर सगळं सांगितलं, चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी, इथं तर आता उलटच चाललंय तुम्ही सांगताय ते, आहे की नाही. कुठलं हॅपी कुठलं, आता तर तुम्ही अनहॅपीला पण चांगलं म्हणा असं सांगताय. तर असं आहे की श्रील प्रभुपादजी पण सांगतात, सिनियर वैष्णव पण सांगतात की ज्यावेळेस आपल्याला ही परीक्षा असते, या अशा प्रकारे ज्यावेळेस भौतिक जगतामध्ये आपण आहोत, बद्धमय स्थितीमध्ये आहोत, इथून मुक्त होत असताना आपण ज्यावेळेस भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपली परीक्षा घेतली जाते. आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो तर पुढच्या स्तरावरती पुढची परीक्षा, पहिली पास झालो की दुसरी, दुसरी पास झाली की तिसरी. आपण जर का पहिलीच्या परीक्षेमध्ये असतो, आणि इथं जी उदाहरणं आहेत ही कुठली आहेत, PhD लेवलची उदाहरणं आहेत.
PhD लेवलची उदाहरणं आपण जर का समजून सुरू की अरे असं कसं काय त्यांच्या जीवनामध्ये, आम्ही तर नवीन नवीन आहे. हो, आपल्यालाही परीक्षा येणार आहे, ती आपल्या स्तरावरची असणार आहे. पहिली दुसरीची परीक्षा असेल. यांच्या जीवनातली PhD लेवलची आहे. त्या लेवलला जर ते असं करू शकतील, सहनशील असू शकतील, आलेला जो जीवनातला जो रिव्हर्सल आहे त्याला ते सहन करत असतील, तर आपल्या जीवनामध्ये येणारा छोटासा रिव्हर्सल, छोटंसं दुःख, आपली ती परीक्षा आहे समजून आपण त्याला स्वीकारलं आणि त्याच्याकडे भौतिक नजर सोडून आध्यात्मिक नजरेने बघितलं, तर आपण कदाचित ती परीक्षा पास झालो तर आपली पुढची प्रगती होईल. म्हणून आपण श्रीमद भागवताकडे सर्व आदर्श आहेत, लेजंडरी आहेत प्रत्येक उदाहरणं. पण त्यातून आपला जो धडा घ्यायचा आहे तो प्रभुपादजी सांगतात त्याप्रमाणे आहे की कठीण समय ज्याला विषम, भौतिक दृष्टीने ज्याला विषम अथवा कठीण समजले जाते त्याला भगवंताच्या विशेष कृपेच्या रूपेने भक्त स्वीकार करतो. तर भक्तीमध्ये, प्रगतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे आपल्याला नको असणारी गोष्ट घडली तरी ती आपल्यावरती एक कृपा आहे, या दृष्टिकोनातून आपण पाहायला शिकणं हे प्रभुपादजी सांगतात. पुढचं उदाहरण आहे द्रौपदीचं. हे द्रौपदीचं जे उदाहरण आहे, खास करून द्रौपदीच्या जीवनामध्ये जर संकटं जी पाहिली तर एक दोन नाही, अखंड मालिका आहे संकटाची. कोणत्या स्त्रीच्या जीवनामध्ये, खास करून ती महाराणी आहे आणि तिचा अपमान काय होतोय तर तिला रजस्वला असताना, एकवस्त्र असताना तिला दुःशासन केसाला धरून भर राजसभेमध्ये ओढत आणतोय आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर तिच्या वस्त्राला हात घातला जातो. किती दुःखमय स्थिती आहे. असल्या परीक्षा तर आपल्यालाही सहनच होणार नाहीत. पण अशा प्रकारचं दुःख ज्या स्त्रीला झालेलं आहे त्या स्त्रीला पुढे काय दुःख सहन करावं लागते. तर युद्ध संपल्यानंतर, महाभारताचं संपल्यानंतर, संपलं कसं तर 18व्या दिवशी भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये गदायुद्ध होतं आणि गदायुद्धामध्ये प्रवीण कोण आहे? दुर्योधन जास्ती प्रवीण आहे. मल्लयुद्धामध्ये भीम आहे, पण गदायुद्धामध्ये प्रत्यक्ष बलरामाने गदायुद्ध शिकवलेलं आहे दुर्योधनाला. आणि त्यावेळेस भगवंतांच्या अरेंजमेंटमुळे भीम भगवंतांनी दिलेला संदेश स्वीकारून, त्याचा रिलेशन कुठे आहे? दुर्योधनाने जी मांडी दाखवली होती आपली, या मांडीवर बस असं द्रौपदीला सांगितलं होतं, त्याची आठवण करून देतात. आणि ती मांडी दुर्योधनाची आहे, तिला फक्त शक्तिशाली बनवू दिलेलं नसतं. येस, भीम ज्यावेळेस दुर्योधनाला गांधारी म्हणते की तू माझ्याकडे ये आणि तुझ्या सगळ्या अंगावरती मी नजर टाकते, जी तिने लग्न झाल्यापासून आपल्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती, तिच्याकडे जी शक्ती आलेली होती, ती शक्तिपात तिला करायचा असतो दुर्योधनावरती. आणि म्हणून तिने तिला बोलवलं असतं. आणि भगवंत विचार करतात, अरे हा असं गेला तर याचं सगळं शरीर पोलादासारखं बनेल, याला काही होणारच नाही. भगवंत काय म्हणतात, अरे इतना बडा हो गया, मोठा झाला आणि असं काय चालला तू? आई असली तरी काय झालं, असं जातात का कुठे? कमीत कमी एवढे कमरेला तरी वस्त्र लावून जा म्हणून देतात. आणि दुर्योधन पण एकदम भगवंताच्या समोर गेल्यानंतर सगळी बुद्धी आहे ना, अशा प्रकारे ज्याच्याकडे कपटी वृत्ती असते ना, ती भगवंत त्याच्यापेक्षा जास्ती कपट करू शकतात. त्यामुळे तिथं काही चालत नाही, तो ॲक्सेप्ट करतो. आणि गांधारी त्याच्याकडे नजर पाहते आणि संपूर्ण शरीर पोलादासारखं होतं. आणि नंतर, हे का घातलं तू वस्त्र? नक्कीच तुला कृष्णांनी हे केलं असेल. आणि त्याचा रेफरन्स येतो
आणि गदा युद्धामध्ये भगवान सांगतात की त्याच्या मांडीवरती प्रहार कर. आणि गदा युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन इवन भगवान श्रीकृष्ण एवढं तिथं हे करतात की बलरामजी भीमाला आता ठार मारण्याचे त्यावेळेस लास्ट दिवशी बलरामजी तीर्थयात्रा करून आलेले असतात आणि ते म्हणतात हे काय केलं, युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे मारले, तरीसुद्धा कृष्ण त्याला थांबवतात, जाऊ दे जाऊ नको राहू दे. आणि तिथं दुर्योधन जमिनीवरती पडतो कारण त्याची मांडी फुटते. आणि ज्यावेळेस तो जमिनीवरती पडतो त्यावेळेस अश्वत्थामा तिथे येतो. संध्याकाळची वेळ झाली असती, युद्ध संपले. आता जो नेता आहे तोच आता हातबल झाला, आता तो युद्ध करू शकत नाही, संपलं युद्ध. अश्वत्थामा त्यावेळेस तिथे येतो आणि अश्वत्थामा काय करतो, पाणी आणतो जवळून आणि दुर्योधन सांगतो तू मला अभिषेक कर. पडल्या पडल्या तो अभिषेक करवून घेतो. आता मी सेनापती झालो. अश्वत्थामा सेनापती बनतो आणि कौरवांच्या साईडनं फक्त 3 योद्धे उरलेले असतात, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि कृपाचार्य. त्या दोघांना घेतो, म्हणतो ह्याचा बदला घेतला पाहिजे, आपल्याकडे एक रात्रच आहे फक्त. युद्धाचा नियम त्यावेळेस होता रात्री युद्ध करायचं नाही. पण हा काय करतो, त्याला दोघांना घेऊन जातो. यायचं तर चला माहीत तर मी एकटाच जातो म्हणतो. कृपाचार्य तर तिचे माम आहेत, घेऊन जातो. एक जंगलात एका ठिकाणी शिवजी तपस्या करतो आणि शिवजी प्रसन्न होतात, त्याला एक तलवार देतात आणि ते घेऊन तो जातो. छावणी जी असते पांडवांची त्या छावणीत जातो, एकटा घुसतो आणि अंधारात जे झोपलेले होते त्या सर्वांना कापून काढतो. त्याला एका ठिकाणी दिसतं की 5 जण झोपलेले आहेत, म्हणतो हेच 5 जण ते नक्कीच पांडव आहेत. तो कापून काढतो त्याला. म्हणजे इतकी कोलाहल होतो तिथे. महाभारतामध्ये खूप वर्णन आलेलं आहे याचं. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस बाहेर कोण पडायला लागला तर हे दोघं जण बाहेर असतात, बाहेर कोणाला येऊ द्यायचं नाही, बाहेर आले तर त्यांना कापून काढायचं. आणि हा आत्म सगळे कापून काढतो, कोणीही शिल्लक राहत नाही. आणि त्यामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र असतात, यंग आहेत. पांडवांचा निर्वंशच ना. अभिमन्यू तर आधीच युद्धामध्ये मारला गेलाय. 5 पुत्र आहेत द्रौपदीचे, तेही गेलेले आहेत. आणि भगवंतांच्या अरेंजमेंटमुळे, भगवंतांच्या कृपेने पांडवांना त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की आज दुर्योधन पडलाय, जिंकलोय आपण, यांच्यात आपल्या छावणीत नाही राहायचं. विरोधी छावणी कोण आहे, कौरवांची, तिथे जाऊन आपण आज तिथं मुक्काम केला. म्हणून भगवंत त्यांना घेऊन जातात पांडवांना तिथे, म्हणून पांडव वाचतात या अश्वत्थाम्याच्या प्रहारातून. पण 5 पुत्र द्रौपदीचे तिथं मारतात. किती दुःख झालं असेल. आणि एवढंच नाही तर आता जो अश्वत्थामा आहे ज्यांनी द्रौपदीचे 5 पुत्रही मारलेत, एवढंच नाही तर त्यानंतर तो ब्रह्मास्त्र सोडतो. आणि ब्रह्मास्त्र एवढं पॉवरफुल शक्तिशाली आहे आणि पिनपॉइंटेड आहे की ज्या ठिकाणी पोचायचं आहे तिथेच जाऊन संहार करणार आहे, बाकी आजूबाजूला काही नाही. आजकालची मिसाईल्स अशी नाही आहेत, कुठेही जाईल कुठेही पडेल, सांगता येत नाही. ते मिसाईल असं आहे. आणि अश्वत्थामात ते ब्रह्मास्त्र सोडतो आणि आपल्या वडिलांकडून द्रोणाचार्यांकडून ते हट्टाने शिकून घेतलेला असतो. पण त्यांनी सांगितलं असतं की तुला त्याचा परत घेता येणार नाही, पाठवू शकतो पण परत नाही आणता येणार. पण अर्जुनाला तीही विद्या दिलेली असते, परत कसं आणायचं. आणि त्यावेळेस तो विचार करतो की पांडवांचा निर्वंश करायचा असेल, पांडव जिंकलेले आहेत, पांडव जिवंत आहेत, एवढं सगळं करून सुद्धा हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो म्हणतो की यांचा जो वंश आहे तोच नष्ट करून टाकू. आणि त्यावेळेस अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भामध्ये वाढ होत असते, गर्भ वाढत असतो. ते परीक्षित महाराज असते, त्यांच्यावर तो ब्रह्मास्त्र पाठवतो. आणि भगवान ऑफकोर्स त्याला त्या गर्भाला वाचवतात. गर्भामध्ये जाऊन भगवंत सुदर्शन वाचवतात, जीवित करतात पुन्हा परीक्षितांना. आणि हे सगळं जर पाहिल्यानंतर आता इतकं घृणित कार्य केले हे बघून भगवान ते काय म्हणतात की याला आता पकडून आणा, याला दंड दिला पाहिजे. आणि भीम अर्जुन जाऊन द्वेषाने जातात, पकडून आणतात त्याला धरून. ब्राह्मण पुत्र आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, त्याला पकडून आणतात
आणि हे पाहिल्यानंतर जिच्यावरती एवढी संकट आलेली आहेत, जिने इतक्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, ती काय विचार करते की धर्मशास्त्र काय सांगते की गुरुचा पुत्र आहे, ब्राह्मण आहे, याला दंड नाही दिला पाहिजे, याचा मृत्यू नाही करवला पाहिजे, वध नाही केला पाहिजे. दंड देऊ शकतो पण वध नाही केला पाहिजे. तिची इच्छा नसते. का असं होतं? तर तिच्या पुत्राने ठार मारलं तरी सुद्धा अश्वत्थामाच्या वध करण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती. आणि हे कशामुळे घडलं? तर ती एक शुद्ध भक्त आहे, अतिशुद्ध भक्त आहे, सर्वसामान्य स्त्री नाहीये. आणि त्या शुद्धतेमुळे तिच्या वरती एवढा अन्याय झालेला आहे, तिच्या प्रत्यक्ष पुत्रांची हत्या झालेली आहे, तिच्यावरती एवढे मोठ्या प्रमाणावरती अत्याचार झालेले आहेत किंवा तिला अपमानास्पद स्थितीमध्ये आणलं. अश्वत्थामा नेहमीच दुर्योधन, दुःशासन, कर्ण यांची आणि शकुनी यांची एक टीमच होती, ती कपट करण्यामध्ये. आणि तरीसुद्धा ती काय म्हणते की माझ्या पुत्रांची हत्या केली, मला जी माझ्या पुत्रांची हत्या झाल्यानंतर जे दुःख होतंय ते दुःख कृपीला सहन करावं लागू नये. कृपी म्हणजे द्रोणाचार्यांची पत्नी, अश्वत्थामाची आई, तिला दुःख भोगावं लागू नये म्हणून ती म्हणते की नका याला ठार मारू. आणि बाकी सगळे म्हणतात की नाही ठीक आहे, गुरुपुत्र आहे, मारलाय पाहिजे, भगवंतांना याला दंड दिला पाहिजे. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगतात की तू योग्य प्रकारे दंड दे. आणि भगवंतांची इच्छा काय आहे, भगवंत काय म्हणायचं आहे भगवंतांना हे अर्जुन जाणतो, कारण अर्जुन एक शुद्ध भक्त आहे. आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे, त्याच्या डोक्यावरती जो मणी असतो ती त्याची शक्ती असते, याची जर ब्राह्मणाची जर शक्ती काढून घेतली तर तो एक सामान्य बनून जाईल. मग त्याची शक्ती काढून घेतो तो अर्जुन, काढून घेतो. आणि अश्वत्थामाला ती भळभळती जखम घेऊन चिरंजीव आहे, तो चिरंजीव आहे, म्हणजे मृत्यू पण नाही आहे, मृत्यूपेक्षा भयानक स्थितीमध्ये त्याला जातो तो. इकडे मृत्यू झाला असता तरी चाललं असतं. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्रौपदीचं हृदय इतकं सहनशील आहे की आपल्यावरती जो अन्याय झालेला आहे किंवा आपल्याला जे दुःख भोगावं लागतंय ते दुसऱ्याला भोगावं लागू नये म्हणून ती म्हणते की सोडून द्या त्याला अश्वत्थामा. त्याच्या तात्पर्यामध्ये 6व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या 49व्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये संदेश देतात की भगवंतांचा भक्त व्यक्तिशः सर्व प्रकारच्या हालपेष्टा सहन करतो. म्हणजे वैयक्तिक त्याला काही आलं तर तो सहन करतो, परंतु दुसऱ्यांसाठी इतकेच काय पण शत्रूसाठी सुद्धा निष्ठुर असत नाही. भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा हा स्वाभाविक गुण आहे. याला म्हणतात काय? परदुःख दुःखी. स्वतः तो किती त्याच्यावरती संकट आली तर तो सहन करायला तयार आहे, पण आपल्यावरती जसं संकट आले, आपल्याला जे दुःख भोगावं लागते ते इतरांना भोगावं लागू नये म्हणून ते सर्व येणाऱ्या हालापेष्टा सहन करायला तयार होतात, पण आपल्याला जे आलंय ते दुसऱ्याला भोगावं लागू नये. आणि ही म्हणजे त्यांच्या त्या सहनशीलतेमधून त्यांची करुणा बाहेर येते, दयाभाव बाहेर येतो. आणि तो श्रील प्रभुपादांच्या स्वतःच्या उदाहरणामधून आपण पाहू शकतो की करुणा इतकी आहे की वयाच्या 17व्या वर्षी प्रचार करण्यासाठी, सर्व जगातल्या दुःखित लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रील प्रभुपादजी वृंदावनात राहत होते. कोणत्याही व्यक्तीसाठी मृत्यूचं किंवा म्हातारपण आले आणि ज्याला थोडंफार आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले तो काय म्हणले की ठीक आहे, बेस्ट आहे, वृंदावनमध्ये जाऊन राहू. तिथं काय राहू? कृष्ण चिंतनामध्ये राहू,
राधाकृष्णांच्या लीलांचं स्मरण करीत राहू, तिथं मंदिरांना भेट देऊ, आणि तिथं जाऊ. खाण्यापिण्याचं तर काही प्रॉब्लेम नाही वृंदावनमध्ये, बस छान आहे जीवन असं. पण श्रील प्रभुपादजी स्वतःला इतरांची दुःख पाहून स्वतःला संकटात टाकतात एक प्रकारे ना. जलवाहू ते मालवाहू जहाजातून, जलदूतमधून प्रभुपादजी प्रवास, खडतर प्रवास, समुद्राचा प्रवास करून जात असताना 2 हार्ट अटॅक येतात. तरीसुद्धा त्यांची सहनशीलता आता बाहेर पडते करुणेच्या रूपात. असं या ठिकाणी द्रौपदी करुणा दिसते तिची. करुणा इतकी बनते वरच्या स्तरावरची की ती आपल्यावरची दुःख सहजपणे स्वीकारू शकते. पुढे आपण उदाहरण पाहू शकतो. उत्तराचं. आता उत्तराच्या जीवनामध्ये काय संकट आलं आपण पाहिलं. अश्वत्थामाने तर उत्तरेवरतीच ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, आणि उत्तरेच्या गर्भात, म्हणजे गर्भाशयामध्ये जो गर्भ वाढतोय त्याचा मृत्यू व्हावा, त्याचा तिथे ठार व्हावा म्हणून त्याच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलं. तिच्या गर्भांकुर जाळून टाकण्यासाठी गर्भावर प्रहार केला. ब्रह्मास्त्राचा प्रहार आहे, साधा सुद्धा नाही आहे. पण तिने काय केलं, केवढा मोठा रिव्हर्सल आहे तिच्या जीवनामध्ये. एक तर दुःख किती आहे, पतीचा मृत्यू झालाय, वीरगतीला प्राप्त झालाय, पण पतीचा मृत्यू झाला. बरेच तिचे जे आप्त आहेत, इष्ट आहेत, यांचा मृत्यू झालाय. वडील विराट राजा, त्याचा मृत्यू झाला. पण त्यावेळेस ती दुःखमय स्थितीत आहे, तर ती काय करते, ती आश्रय घेते भगवंतात. बाकी कोणाचाही आश्रय घेत नाही. तिचे शक्तिशाली सासरे आहेत, 5 पांडव तिचे सासरे आहेत, पण त्यांच्याकडे नाही जात. ती कुणाकडे धावते, भगवंताकडे जाते. संरक्षणासाठी त्यांचा आश्रय घेते. आणि श्रील प्रभुपादजी या संदर्भात सांगतात की एखाद्या शरणागत जीवासाठी भगवंतच अभय देणारे एकमेव आश्रय आहेत. या भौतिक जगात स्वतःला भगवंतांच्या चरणकमलांशी समर्पित केल्याशिवाय कोणीही मृत्यूच्या क्रूर फासातून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. ज्यावेळेस उत्तरेनी भगवंताचा आश्रय घेतला, भगवंताला म्हटली माझ्यावरती ये ब्रह्मास्त्र येते, वाचवा मला, धावत आली, पुकारते, आणि भगवंत थांबले तिथंच आणि तिला अभय दिलं. म्हणून प्रभुपादजी सांगतात की शरणागत जीवासाठी अभय देणारे एकमेव कोण आहेत, भगवंत आहेत. अन्य कोणी देऊ शकत नाही इतका अभय. म्हणून आपण या भौतिक जगतामध्ये दुःखमय स्थितीत असतो, तर आपण आश्रय, परमोच्च आश्रय कोण असू शकतो, आपल्याकडची धनसंपत्ती, आपल्याकडचे आप्त मित्र, इष्ट, नातेवाईक, हे सगळे सुद्धा आपल्याला आश्रय देऊ शकत नाहीत, आपल्याला त्या स्थितीतून बाहेर काढू शकत नाही, अभय प्रदान करू शकत नाहीत. पण अभय प्रदान करणारी एकमेव व्यक्ती कोण आहे, भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणर विंदरे. की ज्यावेळेस आपण भगवंताचा आश्रय घेतो त्यावेळेस आपण इव्हन मृत्यूवरती विजय प्राप्त करू शकतो. तर मृत्यूवरती विजय प्राप्त करू शकतो म्हणजे काय, आपण मृत्यू होत नाही का, आपला मृत्यू होतो, पण मृत्यूकडे पाहण्याची आपली नजर बदलून जाते
आणि ती नजर भगवंतानी भगवद्गीतेच्या सुरुवातीला पहिल्या 2 श्लोकात सांगून टाकली. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. इथं धीर शब्द आला. धीर सहनशील. धीर हा धीर व्यक्ती काय पाहतो की अरे एक छोटा बालक होता, त्याचा तरुण झाला, तरुणाचा म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यानंतर आता तो वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. जीर्ण झालेलं वस्त्र जसं आपण टाकून देतो तसं आत्मा ते शरीर सोडून देतोय, दुसरं धारण करतो. तर या देहांतराने धीर मनुष्य विचलित होत नाही. ज्यावेळेस आपण भगवंताचा आश्रय घेतो त्यावेळेस मृत्यूला, आणि इतकं भगवंताचं नाव पॉवरफुल आहे. भगवंताचं नाव भगवंताचं नाव याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे, दोन्ही एकच आहे. म्हणून चुकून नव्हे तर मुद्दाम तर नाहीच नाही, पण आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं असल्या अजामिळ हाक मारतो कुणाला? मृत्यू. ज्यावेळेस यमदूत समोर येतात त्यावेळेस हाक मारतो कुणाला? नारायणाला हाक मारतो. अरे नारायण इकडे, कारण त्याला दिवसभर सवय तीच असती. नारायण मला पाणी आणून दे, नारायण मला हे आणून दे, मला पुस्तक आणून दे, मला ते आणून दे. नारायण नारायण नारायण. मुखामध्ये नारायणाचं नाव असतं, पण नारायण ज्या नारायणाला आपण नारायण म्हणतोय त्याचं नाही, तर त्याच्या त्या म्हातारपणी झालेल्या पुत्राचं नाव असतं. आणि ज्यावेळेस यमदूत येतात त्यावेळेस पुकारतो नारायण ये, नारायण. पण भगवंताचं नाव इतकं अभय चरण आहे, अभय देणार आहे, अभय प्रदान करणार आहे की ते प्रत्यक्ष भगवंतच आहेत. त्यामुळे भगवंत आपल्या दूतांना पाठवतात, तिथं विष्णुदूतांना पाठवतात आणि विष्णुदूत म्हणतात यमदूतांना तुम्हाला आता अधिकार नाही याच्यावरती, तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये खूप मोठा संवाद होतो आणि शेवटी जाऊन यमदूत विचारतात आपल्या स्वामींना, यमराजांना, असं कसं काय, हे कोण आम्हाला अडवणार आहे? आता हो, माझेही स्वामी, त्यांचे जे स्वामी आहेत ते माझेही स्वामी आहेत. त्यामुळं ज्यांनी भगवंताचं नाव घेतलंय त्यांच्याकडे जाण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तर मृत्यूच्या क्रूर पाशातून स्वतःचे कोणी संरक्षण करू शकत नाही जोपर्यंत तो भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला. आपण यातनं तात्पर्य श्री प्रभुजी काय सांगतात की आपण काय केलं पाहिजे? भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला पाहिजे. पुढे अजून एक उदाहरण आहे खूप मोठं. पहिली 2 उदाहरणं होती ती पुरुष शरीरात असणाऱ्यांची होती, पण नंतरचं आता हे मागचं, त्याच्या मागचं आणि आताच हे तिसरं स्त्री शरीरातल्या व्यक्तीचं. आणि कोणाचं उदाहरण आहे? कुंती महाराणी. कुंती महाराणीचं उदाहरण आहे. कुंती महाराणीच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आल्या नाहीत. खूप मोठी सेवा केली दुर्वास मुनींची, त्यांनी आशीर्वाद दिला, ज्या देवतेचं तू स्मरण करशील तिच्यापासून तुला पुत्र प्राप्त होईल. आणि ती बिचारीने लग्नाच्या आधीच एक वर जो होता बघूया तरी म्हणून वापरला, पुत्र झाला. आणि पुत्राला सूर्याकडून पुत्र झाला आणि गंगेत सोडून द्यायला लागला. पहिलं दुःख. विवाह झाला पांडू महाराजांबरोबर, पण पांडू महाराजांना शाप. 5 पुत्र झाले, पुढे 3 पुत्र झाले. पांडू महाराजांनी सवत आणली माद्री, पण छोट्या बहिणीसारखा तिच्याशी व्यवहार केला कुंती महाराणी, सहनशील. आणि तिला तो वर दिला, तू आता वापर होतो वर. आणि तिने एकदम 2 वर वापरले, 2 पुत्र झाले, नकुल सहदेव. आणि ज्या जो शाप होता पांडू महाराजांना त्याच्यातच ते फशी पडले. माद्री बरोबर असताना त्यांचा मृत्यू झाला.
जंगलात आहेत, युद्ध झालं आहे. आणि आता हे कुंती सती जायला तयार असते. माद्री म्हणते मी तुझ्या मुलांचं नाही संरक्षण करू शकणार, संभार करू शकणार नाही, तुझ्यामध्ये शक्ती आहे, तू माझ्या पुत्रांचं करू शकशील. आणि माद्रीचे पुत्र हे आपले स्वतःचे, रादर युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्यापेक्षा जास्ती प्रेमाने नकुल सहदेवांचं संगोपन करते कुंती महाराणी, घेऊन येते. आणि आता पांडू महाराज हे हस्तिनापूरचे राजा असताना त्यांचा अधिकार आता पुढे युधिष्ठिर नॅचरली पुढचा राजा बनायला पाहिजे होता, परंतु युधिष्ठिर छोटा होता म्हणून तात्पुरतं कोणाकडे दिलं जातं राजेपद? धृतराष्ट्राकडे. धृतराष्ट्र कसं आहे की एकदा मिळालं तर कशाला सोडू, एकदा मिळाले राज्य सोडायची इच्छा नाही आहे. आणि माझ्यानंतर माझा पुत्र झाला पाहिजे, दुर्योधन झाला पाहिजे राजा. याच्यामध्ये जर पुढची अनेक 1-2 संकट नाही. पांडवांसहित कुंती महाराणीला पाठवलं जातं, जा तुम्ही छान पिकनिकला जा. आणि प्लॅनिंग इतकं की पिकनिकला जाण्याच्या आधी तिथं लाक्षागृह बांधून ठेवलेलं होतं. लाक्षागृहामध्ये जाळलं. तिच्या पुत्रांप्रती अपपर भाव केला गेला. काय संकट नाही आली तिच्यावरती, पण या सगळ्या संकटांना ती नेहमी सहन करीत आली. आणि नुसती सहन करीत आली नाही, तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सगळं महायुद्ध झालं, महायुद्धानंतर युधिष्ठिर महाराजांना राज्याभिषेक होतो आणि कृष्ण भगवान म्हणतात आता मी जातो मथुरेला, आपल्या द्वारकेला. तर पुन्हा पुन्हा थांबवतात, एकदा हा थांबवतो, एकदा तो थांबवतो, असं करत करत शेवटी कुंती महाराणीकडे प्रार्थना, तिला आत्या आहे त्यांची ना, लौकिक अर्थाने इथल्या रिलेशननी लीलेमधले ती आत्या आहे, तिला नमस्कार करतात. त्यावेळेस ती थोडे दिवस थांबा अजून, ते आत्याच्या इच्छेनुसार पुढे थांबतात. आणि त्यावेळेस जायच्या मोक्याच्या त्यावेळेस कुंती महाराणी प्रार्थना करते. अख्खा एक अध्याय कुंती महाराणीची प्रार्थना आहे भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये. आणि त्या प्रार्थनेमध्ये सगळ्यात तिने ती एक सगळ्यात तिची जी प्रार्थना आहे ती सर्वात फेमस प्रार्थना आहे. अनेक प्रार्थना त्यात एक प्रार्थना आहे 8व्या अध्यायातली 25व्या श्लोकामध्ये प्रार्थना येते. ती काय म्हणते की भगवंतांचं दर्शन मिळण्यासाठी, म्हणजे पुन्हा पुन्हा ज्यावेळेस मला संकट आलं त्यावेळेस तुम्ही धावून आलात, म्हणजे माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस तुम्ही येता, मग तुमचं दर्शन होतं, मग तुमचं दर्शन पुन्हा पुन्हा व्हावं म्हणून अशी संकट पुन्हा पुन्हा यावीत. सहनशीलतेची पराकाष्ठा आहे. आपण काय करू, भगवंता असं आहे, प्लीज या संकटातनं निवारण करा, पुढच्या जन्माष्टमीला 10 किलो पेढे वाटेल, असं झालं तसं करेल. बरेच भक्त आणि वाईट नाही, चुकीचं नाही आहे, आश्रय भगवंताचाच घे. कधी कधी आपण म्हणतो की खूप संकट आहे, नरसी यज्ञ करू. नरसे भगवान आपल्याला प्रोटेक्शन करतात. येस, भगवंतच प्रोटेक्शन करणारे एकमेव तेच आहेत. कधी कधी आपण छोटंसं आपल्या जीवनामध्ये संकट असतं, पण आपण लगेच हतबल होतो, भगवंताकडे शरण जातो. एकदा मी रोहिणी कुमार प्रभूंना विचारलं, प्रभूजी असं भक्त म्हणतात की नरसी यज्ञ करायचं वगैरे, करायला पाहिजे, ठीक आहे. म्हणले की काय संकट काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे की झुरळ मारायला AK-47 कशाला घेऊन जायची. या आपल्या जीवनातली जी संकट आहेत ती काही इतकी मोठी नाही आहेत. आणि नरसिंहचं प्रोटेक्शन मागणं म्हणजे AK-47 घेऊन जाण्यासारखं आहे. ऑफकोर्स स्तर असतो प्रत्येकाचा, त्यामुळं आपल्या जीवनात ओके, कधी आपण संकटात आलो तर शेवटी धावा कोणाचा केला पाहिजे, भगवंताचा. म्हणून आपण म्हणतो ना की काही संकट आलं, काही प्रॉब्लेम आला तर लगेच काय म्हणतो, नमस्ते नरसिंहाय.
किंवा उग्रमवीरम महाविष्णू. कोविडमध्ये तर आम्ही खूप आमच्याकडे फलटणच्या भक्तांनी आम्ही पण रोज 2-2 माळा उग्रमवीरम महाविष्णू जलंधर सर्वतोमुखम आहे, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण कुंती महाराणी काय म्हणते की ज्यावेळेस संकट येतं, आता आपण उग्रमवीरम करत होतो आहे ना, ज्यांनी कोणी केलं असेल तर आपण असं म्हणतो काय पुन्हा एकदा कोविड येऊ दे म्हणजे आणि एकदा उग्रमवीरम म्हणून नाही गेला एकदा, आता उग्रमवीरम पण थांबू. असं होतं की कारण आहे की आपण भगवंताकडे आत्ता जातोय म्हणजे काय आर्त आहोत म्हणून जातोय. भगवान सांगतात आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी, हे 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. गौरांगुरु सांगतात की कलियुगातले काय आहेत आर्तो, महाआर्तो, महाआर्तो आणि महाआर्तो, हे भगवंताकडे जातात. कलियुगात सगळे आर्तच आहे, त्यामुळे भगवंताकडे जाणं आश्रय भगवंताचाच घेतला पाहिजे. पण कुंती महाराणी काय म्हणते की माझ्यावरचं संकट ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुमचं दर्शन होतं, ते दर्शनासाठी माझ्यावरती अजून संकट आली तरी येऊ दे. केवढा मोठा भाव आहे. आपण असं नाही म्हणत संकट दूर व्हावीत, आपण म्हणतो नैसर्गिक आहे. पण कुंती महाराणी इतकी महान भक्त आहे, सहन केलं इतकं तिनं, आणि इतक्या सहन केल्यानंतर ती काय म्हणते की माझ्यावरती अजून संकट येऊ देत. श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात एका धार्मिक व्यक्तीला संकटात सापडल्यावर भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याशिवाय पर्याय नसतो. सदैव भगवंतांच्या चरणांचे स्मरण करणे म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याच्या तयारीला लागणे होय. तेव्हा जरी तथाकथित संकटे असतील तरी त्याचे स्वागत आहे, कारण ते भगवंतांच्या स्मरणासाठी सुसंधी उपलब्ध करून देतात, म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याची संधी देतात. प्रसंग काय आहे आणि त्याच्यातून श्रील प्रभुपादजी आपल्याला काय शिकवण देतात की मृत्यू प्रत्येकाला आहे ना. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज सांगतात की 7 दिवसामध्ये परीक्षित महाराजांना मृत्यू शाप त्यांना मिळाला शृंगीकडून. आपल्याला हे म्हणले कसं तर म्हणलं आपला पण मृत्यू 7 दिवसात होणार आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, 7 दिवसात आहे ना. या 7 दिवसाच्या उरलेल्या कुठल्या दिवसात आपला मृत्यू होणार आहे का? म्हणजे आपला सुद्धा मृत्यू होणार आहे. पण इथे आपल्याला काय सांगतात की मृत्यू हा एक म्हणजे मृत्यूचा जन्ममृत्यूच्या चक्रातून, मृत्यू झाल्यानंतर आपल्याला कसं आहे की जन्ममृत्यू जरा व्याधी हे चक्रात आहे, याच्यातून मृत्यूनंतर मुक्त होण्याची जी स्थिती आहे ती काय भगवंतांचा चरणकमलांचा आश्रय घेणं. जसं आपण भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो तेच भगवान काय सांगतात भवामी नचिरात पार्थ मै, की मी मृत्यू संसारातून बाहेर काढतो, की मृत्यू संसारातून बाहेर काढणारे एकमेव भगवंत आहेत, बाकी नाही कोणी काढू शकत. मग जर आपण भगवंतांच्याच चरणकमलाचा आश्रय घेतला, भगवंतांची भक्ती केली, भगवंतांची सेवा केली तर भगवंत आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतात. मग त्याची तयारी म्हणजे काय जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणं म्हणजे मृत्यू तर व्हायला पाहिजे, पण मृत्यूनंतर पुढचं जे जीवन आहे ते आज आपल्याला काय वाटतं की पुढचं जीवन कसं आहे आपल्याला माहीत नाही, पण जो भक्त आहे त्याला माहिती असते की पुढचं जीवन कुठं आहे आध्यात्मिक जगतामध्ये. तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन जातोय. म्हणून ज्यावेळेस काही भक्तांचा मृत्यू, एका भक्ताचा मृत्यू झाला त्यावेळेस परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज त्याला म्हणले की लिव्ह दिस बॉडी नाव. श्रील प्रभुपाद, भक्तितीर्थ स्वामी, दे आर वेटिंग फॉर यू देअर विथ गार्लँड इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. तर ज्यावेळेस आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं, आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणं म्हणजे काय तर नुसतं ज्ञान नाही तर विज्ञान, म्हणजे ज्ञानम विज्ञानम अस्तिक्यम. ज्ञान विज्ञानामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण त्या वापरायला सुरुवात केली तर काय होतं की आपण मृत्यूवरती सुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याची ती संधी आहे, यासमोर भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो. आणि म्हणून संकटकाळी ज्यावेळेस भगवंतांचं स्मरण होतं आहे, खास करून आपल्याला संकटकाळी होतं
तर संकट काय बनतात, कॅटॅलिस्ट बनतात. त्यामुळे आपली ज्या एखादी प्रोसेस असते ना, केमिकल प्रोसेस फास्ट होण्यासाठी कॅटॅलिस्ट वापरला जातो. तसं आपल्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर येण्यासाठीच्या मुक्तीची जी एक कॅटॅलिस्ट काय आहे, संकट आहेत. तर संकट आल्यानंतर भगवंतांचं जास्त स्मरण होतं असं, आणि त्या स्मरणाने जर आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन आपण आपल्या मूळ स्थानी जात असो, तर ती संकट आपल्याला फायदेशीर आहे. श्रील प्रभुपादजी असं आपल्याला शिकवण देतात. त्यानंतर आपण उदाहरण पाहू शकतो अर्जुनाचं. आता अर्जुनाच्या केसमध्ये आपण पाहू शकतो की अर्जुन हा निकटचा भगवंतांचा पार्षद आहे, स्नेही आहे, मित्र आहे, सखा आहे. आणि अर्जुनासाठी भगवंतांनी इव्हन म्हणजे काय नाही केलं, अर्जुनाला प्रत्येक प्रसंगामध्ये अर्जुनाच्या भगवंत त्याच्याबरोबर आहेत. मग भले त्या हनुमानाचं आणि अर्जुनाचं ज्यावेळेस हे होतं, पुलावरती उडी मारायची आणि पूल पडतो. आता हनुमानाची त्याची हे लागलेली असते, अट असते की जर पूल तुटला तर अर्जुन बाणाचा पूल बनवलेला असतो, तर अर्जुन अग्नीमध्ये प्रवेश करणार. भगवान तिथे येतात, अरे असं कसं काय होईल, कोण साक्षीदार होता, कोण नव्हता, ठीक आहे. मग पुन्हा एकदा अर्जुन पुन्हा एकदा बाण मारतो. आता हनुमान उंच आकाशात जातो आणि तिथून उडी मारतो आणि बघून काय करतात, खाली खाली आपलं जरा आपला थोडा आधार देतात, सुदर्शन चक्राचा देतात, कोणी म्हणतो कोणी आपल्या हातात देतात. उडी मारती, काही होत नाही, काही होत नाही. त्यावेळेस वाचवतात. अर्जुनाला युद्धाच्या त्या 18 दिवसामध्ये भगवंत त्याचं सारथ्य करून पूर्णपणे वाचवत असतं. कारण योद्धा असतो त्याचं जीवन खरं म्हणजे सारथ्याच्या हातात असतं, आणि सारथ्य करतात. समोरून जे काही अस्त्रशस्त्र येत असतात, कधी एकदा तर कर्णाने मारलेल्या अस्त्राला तर वाचवण्यासाठी अर्जुनाला भगवंत आपला डाव्या पायाचा अंगठा फक्त खाली दाबतात, रथातच दाबतात, पण 2 अंगुळ रथ खाली दबला जातो आणि तो जो कर्णाचा जो अस्त्र असतं ते अर्जुन त्याच्यापासून वाचतो. एवढंच नाही तर त्या युद्धामध्ये युद्धाची सगळी जी काही शस्त्र अस्त्र सगळी येत असतात, वरती ध्वजावरती हनुमान असतो. त्याच कंडिशनमध्ये हनुमानला सांगतात की तू आता त्या ध्वजावरती राहा, आणि हनुमान तिथून ज्यावेळेस भीम मोठ्याने ओरडत असतो त्यावेळेस आपला आवाज हनुमान पण त्यात टाकत असतो. त्यामुळे कौरवांचं सगळं विदीर्ण होत असतं हृदय, आणि सगळ्या कौरवांना भीम एकटा मारतो. पण अर्जुनाच्या केसमध्ये युद्ध संपल्यानंतर कृष्ण म्हणतात की अर्जुना तू पहिल्यांदा उतर. हनुमानाला म्हणतात तू आता जा इथून. हनुमान जातो, अर्जुन उतरतो खाली, आणि अर्जुन उतरल्यानंतर मग कृष्ण खाली उतरतात. नेहमी काय असायचं की कसं असतं ना, कारचा जो शोफर असतो, ड्रायव्हर असतो, तो पहिल्यांदा उतरतो, मग तो दार उघडतो, मग आतला जो कोण त्याचा जो स्वामी असेल तो नंतर उघडतो. तो नेहमी कृष्ण स्वतः उतरायचे आणि मग अर्जुन उतरायचा. आणि कृष्ण रथातून डायरेक्ट हात पण द्यायचे, हातावरती भगवंत काय नाहीत करत अर्जुनासाठी. इतक्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला आठवतात, भगवंताने आपल्याला काय काय केलं. तर त्या दिवशी, शेवटच्या दिवशी मात्र युद्ध संपल्यानंतर कृष्ण नंतर उतरतात, आणि कृष्णाने खाली उतरल्यानंतर रथ पेटतो, अग्नी स्वाहा होतो, अग्नीने दिलेला असतो अग्नीमध्ये. त्यावेळेस अर्जुनाला कळतं की भगवंताने आपल्या कुठल्या संकटातून नाही वाचवलं. आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळेस अर्जुनाला काय आठवतं, हे सगळं ते आठवतं जे केव्हा, जे कृष्ण युद्धानंतर अनेक वेळा नको 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 झाल्यानंतर शेवटी कृष्ण जातातच याला द्वारकेला, आणि त्यानंतर ख्याली खुशाली काय आहे मिळवण्यासाठी
युधिष्ठिर म्हणतात तू कृष्णाकडे काय चाललंय काय नाही बघून ये म्हणून तू जातो. पण तिकडे काय तर मौसल्लीला झालेली असते, सर्व हे यदुवंश सगळा विनाश झालेला असतो. म्हणजे त्यांनी आपल्या आपसात ते एकमेकाला ठार मारतात. आणि कृष्ण पण स्वधामी जातात, बलरामजी स्वधामी जातात, वसुदेव सगळे, आता कोणीच नसतं. आणि आता ज्यावेळेस अर्जुन परत येत असतो द्वारकेवरून, तर तिथल्या राण्या असतात त्यांना घेऊन येत असतो प्रोटेक्शनसाठी. आणि साधे गुराखी अर्जुनाचा पराभव करतात. आणि हे सगळं ज्यावेळेस येतो लहान मुखाने येतो आणि तिकडे युधिष्ठिर महाराजांना अनेक अपशकुन मिळत असतात की, आणि नारद मुनींनी पण सांगितलेलं असतं, विदुरांनी पण सांगितलेलं असतं. आणि ते सगळं, आणि युधिष्ठिर महाराज अनेक प्रश्न विचारत राहतात, कृष्ण गेले काय. शेवटी म्हणजे तू असं केलंस का, तसं काय झालं का, तुझा अपमान केला का, तुझं काय झालं का. आणि शेवटी कृष्ण नाही आहेत का, शेवट शंका विचारलं. आणि त्यावेळेस लहान मुख झालेला अर्जुन सांगायला सुरुवात करतो. आणि तो सांगतो की त्या सगळ्या आठवणी काढतो कृष्णाने काय केलं आपल्यासाठी. आणि शेवटी काय म्हणतो की आता मी त्यांनी मला दिलेले संदेश जे होते, उपदेश होते, त्याचं मी स्मरण करतो. दुःखमय स्थिती आहे, भगवंताचा विरह आहे. त्या विरहामध्ये अर्जुन कशाचं स्मरण करतो, तर त्याला दिलेल्या उपदेशांचं. कुठे दिले उपदेश? युद्धभूमीवरती दिले होते. 45 मिनिटामध्ये भगवद्गीता सांगितलेली ती, त्याचं स्मरण त्याला होतं. आणि काय काय भगवंतांनी आपल्याला सांगितलं ते सगळं स्मरण करत करत करत, जसं की आहे ना, त्या 45 मिनिटामध्ये पण अर्जुनाला खूप काही सांगतात. आणि शेवटी तो काय म्हणतो की आता मला माझं म्हणजे माझ्या रोमांच उभे राहता येत आता मला. शेवटी म्हणतो ना, तुम्ही सगळं सांगितलं आणि नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा इत्यादी ते सांगतो. आणि तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. आणि त्यावेळेस तो म्हणतो, तुम्ही हा सांगत असतो. ॲक्च्युली संजय सांगतो की ते सगळं ऐकून माझ्या अंगावरती रोमांच उभे राहतात. तर ते भगवद्गीतेचा जो संदेश आहे, आपल्याला काहीच होत नाही, रोमांच नाही उभे राहत. पण संजय ऐकत असतो आणि संजय धृतराष्ट्राला सांगत असतो, त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि तो संदेश प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात. आणि त्याच्यामधला जो काही त्याला जो शंका कुशंका हे जे काय असतं ते सगळ्या नष्ट होतात. स्मृतिर्लब्ध्वा, पुन्हा रूपाजी सांगतात, पुन्हा त्याचं बुद्धी ठिकाण्यावर आली. त्यावेळेस तो उपदेश आठवतात त्याला. आणि त्या स्मरणाने तो स्मरण करतो. त्याच्या तात्पर्यामध्ये पहिल्या स्कंदाच्या 15व्या अध्यायाच्या 27व्या तात्पर्यामध्ये प्रभूजी सांगतात भगवद्गीता. आता इथे जे संदेश देतात प्रभूचे आता वेगळं आहे, लेसन वेगळं आहे. भगवद्गीता ही केवळ अर्जुनाच्या लाभासाठी नाही, तर सर्व कारणासाठी व सर्व देशांसाठी आहे, सर्व काळासाठी व सर्व देशांसाठी आहे. भगवद्गीता सर्व प्रकारच्या दुःखाचा सर्वथा अंत करण्यासाठी सांगितली गेली आहे. अर्जुनाने त्याला प्राप्त झालेल्या महान यज्ञाचा आश्रय घेतला. हा जो यज्ञ आहे, भगवद्गीता यज्ञ एक प्रकारे सांगतो. आणि तिथे त्यांनी आश्रय घेतला. ज्यावेळेस तो त्याच्या जीवनामध्ये आता संपूर्ण एक प्रकारचं सगळं राज्य प्राप्त झालं आहे, सगळं झालं आहे, इतक्या संकटाचे निवारण झालं आहे, राजा झाला आहे, आणि आता भगवंताचा विरह आहे. किती दुःखमय स्थिती आहे. त्यावेळेस तो कशाचा आश्रय घेतो? त्या दुःखमय स्थितीमध्ये भगवंतांच्याच उपदेशाचा आश्रय घेतो. आणि म्हणून प्रभुपादाजी सांगतात की भगवद्गीता ही सर्व काळासाठी आहे आणि सर्व देशांसाठी आहे, प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक जीवात्म्यासाठी आहे. त्याचा जो आश्रय घेतो त्याला सर्व प्रकारच्या दुःखांचा सर्वतः अंत होतो. याच भगवद्गीतेचा आश्रय घेतो. दुःखमय स्थिती आहे, पण कशाचा आश्रय घ्यायचा? सहनशील दुःखमय स्थितीला सहन करायचं आणि कोणत्या तरी गोष्टीचा आश्रय घ्यायचा. कोणत्या गोष्टीचा आश्रय? आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिली. पुढचं उदाहरण आहे महाराज परीक्षित. परीक्षित महाराजांना काय झालं होतं? एवढे मोठे सम्राट आहेत, राजा आहेत, कलीला दंड देत आहेत ते.
पण ज्ञानी आहेत, भक्त आहेत, सगळं आहे. पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, जंगलात एक जातात आणि त्या ठिकाणी ते ऋषी असतात, ते ध्यानस्थ बसलेले असतात आश्रमामध्ये, आणि हे पाणी त्यांना तहान. ज्या व्यक्तीला पुढे 7 दिवस 7 रात्र भूक लागली नाही, तहान लागली नाही, त्याला तिथे जंगलामध्ये तहान लागली. भगवंताची लीला आहे. आणि तहान लागली म्हणून ते पाणी मागायला जातात तिथं आश्रमामध्ये, आणि त्यांचा पुत्र ते काय करतात, तिथला मेलेला साप असतो त्या ऋषींच्या गळ्यामध्ये, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकतात. आणि त्यांचा पुत्र पाहतो, अरे हा तर राजा आहे, क्षत्रिय आहे, मी तर ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचा पुत्र आहे, ब्राह्मण क्षत्रियापेक्षा मोठा आहे. खरं नाही आहे तसं, पण ही म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व गुण आणि कर्मानुसार आहे. त्यानुसार गेलो तर ब्राह्मण श्रेष्ठ आहे. आणि यांनी अपराध केला आपला. यांचं हे जरी राजा असले तरी ते आपल्याकडून मार्गदर्शन घेत असतात ब्राह्मणाकडून. यांनी असा अपमान केला आहे आपला, म्हणून तो काय करतो, शाप देतो. आता त्याला ब्राह्मण म्हणून त्याला एक शक्ती आहे. जशी क्षत्रियाला युद्धाची शक्ती आहे तशी याला बुद्धीची शक्ती आहे. त्या शक्तीचा उपयोग करतो तो ब्राह्मण. आणि तो काय म्हणतो की तुमचं 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. सापचा मृत्यू हे सगळ्या लीलेचा भाग आहे. कारण कोण साप चावणार आहे तर तक्षक चावणार आहे. तक्षकाला मागचं वैर आहे, अर्जुनाबरोबरच इथपासून आहे ते सगळं. त्यामुळे तो प्रसंग घडायचा आहे, म्हणून हे सगळं घडतं. पण त्यावेळेस 7 दिवसाचा ज्यावेळेस त्यांना शाप मिळतो मृत्यूचा, त्यावेळेस परीक्षित महाराज काय करतात, ओ आता काय करू, LIC काय, आता एवढं सगळं राज्य आहे, आता काय करायचं. नाही, क्षणभर देखील वाट नाहीत पाहत, राजवस्त्र उतरवतात. पुत्राला आधीच तयार केलेलं असतं जन्मेजयाला, राजवस्त्र उतरवतात, सगळं संध्यास्वस्त्र धारण करतात आणि गंगातीरी जातात. आणि त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी येतात आणि शुकदेव गोस्वामी त्यांना कथा सांगतात श्रीमद भागवत. शुकदेव गोस्वामी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची उत्तर देत देत शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतम सांगतात, जे आपल्याला उपलब्ध आहे. तर आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे एवढी शक्ती होती, राजा होते, सम्राट होते. म्हटलं तर ते शमीक ऋषीचा त्या शृंगीला उलट शापही देऊ शकत होते आणि त्याचा वधही करू शकत होते, दंड देऊ शकत होते. कलीला जे दंड देऊ शकतात ते त्या काय छटछुट ब्राह्मणाला काय अवघड आहे देणं शाप. पण त्यांनी शाप नाही दिला, त्यांनी विरोध नाही केला. ते म्हणले ही भगवंताची माझ्यावरची कृपा आहे, अशा पद्धतीने स्वीकारली. आणि लौकिक वस्तूप्रती आसक्तीतून त्यांनी निवृत्ती घेतली. लौकिक वस्तू कोणती होती त्यांची, राज्य, त्याच्यातून त्यांनी निवृत्ती घेतली त्या आसक्तीतून. आणि कोणाचा आश्रय घेतला, आसक्ती कशाप्रती वाढली त्यांची, भगवंतांच्या कथांप्रती. आणि त्यांनी शुकदेव गोस्वामींसारख्या महान व्यक्तीची, ज्यांना हे ज्ञान कोणाकडून मिळाले, व्यासदेवांकडून मिळाले, भागवतम, त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांचं जीवन किती सफल झालं. तक्षकाने येऊन त्यांना दंश करण्याच्या पूर्वीच त्यांनी आपल्या शरीरातून अग्नी निर्माण करून ते आधीच बाहेर पडलेले होते. तक्षकाने फक्त डेड बॉडीला स्पर्श केला. परीक्षित महाराज श्रील प्रभुपादजी सांगतात त्याच्या तात्पर्यामध्ये की शुद्ध भक्त भौतिक लाभहानी संबंधी उदासीन असतो. शुद्ध भक्त उदासीन असतो. उदासीन कशाप्रती, भौतिक लाभाप्रती किंवा हानीप्रती. वैयक्तिक अपमान, शाप, उपेक्षा इत्यादींबद्दल सूड घेण्याची भावना भक्ताच्या मनात नसते. म्हणजे असा भक्त प्रिय असतो भगवंतांना. अशा भक्ताप्रती भगवंत काहीही करायला तयार होतात. भगवंत अशा भक्तांना, चैतन्य महाप्रभू सांगतात की असे जे शुद्ध भक्त असतात त्यांना मी विकला गेलो आहे, या भक्ताला मी विकला गेलो आहे, त्यांनी कुठेही बाजारात येऊन मला विकावं. स्वयं भगवान अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक स्वामी हे काय म्हणतात की मी भक्ताला विकला, पराधीन आहे मी भक्ताच्या प्रती.
आणि ते भक्त असा भक्त बनण्यासाठी काय आवश्यक आहे? असं भक्त म्हणजे आपण काही प्लॅनिंग नाही करायचं असं शुद्ध भक्त बनायचं. आपल्याला काय करायचं आहे की उदासीन बनायचं आहे. भौतिक लाभ हानीप्रती उदासीन बनणे आणि आपल्या जीवनामध्ये एखादा शाप असेल, अपमान असेल, कोणी उपेक्षा केली तर ठीक आहे, हे माझ्या जीवनात हे मला का सहन करावं लागते? कारण माझ्या पूर्वकर्मांमुळे मला हे सहन करावं लागते. सर्वसामान्य आपली काय असते की याच्यामुळे त्याच्यामुळे मला दुःख होत आहेत. पण आपल्याला जी दुःख मिळत आहेत ती कुणामुळे मिळत आहेत? माझ्यामुळे. 11व्या स्कंदामध्ये याचं विस्तृत वर्णन येतं. तो ब्राह्मण आहे, तो सांगतो की कशामुळे मला हे दुःख येत आहेत? तर माझ्यामुळे मला येत आहेत. तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण काय बनतो? उदासीन बनतो भौतिक लाभहानीप्रती. आणि आपल्यावरती आपली कोणी उपेक्षा केली, शाप दिला, अपमान केला तर आपण त्याला सूड घेण्याची भावना राहते. सूड नाही घेतला पाहिजे. जसं की कधी आपल्याला सेवा असतात, त्या सेवेमध्ये कधी कधी आपल्याला नाही तुम्ही नका ही करत सेवा, ही मोठी सेवा आहे ती आमक्याला दिली, मला कशी काय दिली नाही, दरवर्षी मीच करतो, मला नाही दिली, मी एवढा ग्रेट आहे, तुम्हाला समजत नाही का काय माझी पात्रता आहे, माझी अमक्याची ओळख आहे, तमक्याची ओळख आहे, मी एवढा आहे, मी एवढी सेवा केली नाही. सेवा करण्याची संधी मिळते हेच खूप झालं. जी मिळेल ती सेवा, ना कुणाचा प्रती शत्रुत्व, उपेक्षा दुसऱ्याने केली, कुणी आपल्याला बोललं, अपमान केला तरी सहन केला. जो हे सहन करतो त्याची आध्यात्मिक प्रगती होती. भौतिक स्तरावरती कदाचित लोक हसतील, त्याला काय कसला असं कसं असतं का, काय एवढं कसं काय सहन करायचं. पण जर तो कोणी सहन करण्याची शक्ती त्यांनी निर्माण केली, स्वतःमध्ये सहन करायला शिकला, तर त्याला आध्यात्मिक प्रगती होते आणि तो उदासीन बनतो आणि असा भक्त भगवंतांना अतिप्रिय बनतो. पुढं आपण धरणी मातेचा आणि वेळ आहे ना, पुढे आपण उदाहरण पाहू शकतो. धरणी माता आणि धर्म. जस परीक्षित महाराज राज्यात फिरत असतात, कसा राज्यकारभार चालला आहे हे पाहण्यासाठी, त्यावेळेस एका ठिकाणी त्यांनी पाहतात की कली वेषांतर करून, एका राजाचा वेश धारण करून त्या ठिकाणी बैल आणि गाय यांना टॉर्चर करतो. आणि बैलाचे तर 3 पाय तुटलेले आहेत. बैल धर्म आहे आणि धरणी माता गायीच्या रूपामध्ये दिलेली, आणि गाय आणि बैल यांच्यामध्ये संवाद होतो. आणि त्या दोघांमध्ये जो चर्चा होते, बैल आणि म्हणजे धर्म आणि धरणी माता यांच्यात, त्यांना कळतं की हे आपल्याला दुःख का भोगावं लागते, धर्माचं दुःख आणि धरणी मातेचं दुःख. कली हा त्याचं कारण आहे हे त्यांना माहीत असतं, तरीसुद्धा ते आपसात चर्चा करत असताना कलीला दोष देत नाहीत. धर्म आणि धरणी माता कलीला दोष देत नाहीत. त्यांच्यातला जो संवाद आहे 17व्या अध्यायामधला 17वा आणि 18वा अध्याय भगवद्गीतेचा, भागवतमचा, ज्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की जरी भक्तांनी एखाद्या दुष्कृत्य करणाऱ्याला पाहिले आणि ओळखले तरी त्याच्यामुळेच आपल्याला दुःख भोगावे लागले असा आरोप ते त्याच्यावर करत नाहीत. ते असे गृहीत धरतात की दुष्कृत्य करणाऱ्यालाही तसे करण्यास भाग पाडणारे कोणते तरी कारण असेल आणि म्हणून दुःखेही सुद्धा थोड्या प्रमाणात देवानेच दिली आहेत असे मानून ते ती दुःखे सहन करतात, नाहीतर दुःखे कितीतरी प्रमाणात वाढली असती. म्हणजे जो शुद्ध भक्त असतो तो, किंवा भक्त काय करतो, भक्ताची भावना कशी असते की त्याला कळतं की अरे त्यांनी माझ्यावरती अन्याय केला आहे, तो आपल्या दुःखाचं कारण आहे, त्याच्यामुळे मला दुःख भोगावं लागते. आणि त्यानं तो पाहिलं ओळखलं तरीसुद्धा तो त्याच्यावर आरोप नाही करत. तो काय विचार करतो की हे दुष्कृत्य माझ्याप्रती करण्यासाठी या समोरच्यानी माझ्यावरती मला जे त्रास सहन करावा लागतो त्याच्यामुळे
हे करण्यासाठी तो जे काही कार्य करतोय ते करण्यासाठी त्याला प्रेरणा देणारी जी शक्ती आहे तो कदाचित भगवंताचाच एक भाग असेल, भगवंताच्याच त्याच्यामध्ये थोडासा ती दुःखही सुद्धा थोड्या प्रमाणात देवानेच दिली आहेत असे तो समजतो. म्हणजे याच्या मागे भगवंताचाच हात आहे आणि माझ्या शुद्धीकरणासाठी हे होतं आहे असं तो समजतो. आणि जर असं तो समजला नाही तर त्याला ती दुःख सहन नाही होणार आणि दुःख सहन न करण्याने दुःख अजून वाढतात. म्हणजे कधी कधी त्या झालेल्या दुःखाचं स्मरण करून अजून दुःख होतं. तर बेस्ट काय आहे की हे दुःख आलेलं आहे, ओके, प्रारब्ध आहे माझं, मी पूर्व केलेल्या पापकर्मांमुळे मला हे दुःख भोगावं लागतं, अशी भावना जो ठेवतो त्याला तो त्याच्यातून या दुःखमय स्थितीतून बाहेर पडतो. आता आपण दोन फक्त उदाहरणं पाहू ज्याच्यामध्ये आता उलट आहे की आता पण आपण पाहिलं की आश्रय कसा घेतला, अल्टिमेटली आध्यात्मिक आश्रय घेतला सर्वांनी. आणि आता जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये ते सहनशीलता दाखवली नाही त्यांनी. आणि पहिलं उदाहरण आहे अश्वत्थामा. अश्वत्थामाला काय केलं, अश्वत्थामाचा त्यांनी अर्जुनाने काय केलं, पाठलाग केला, कारण त्यानं 5 पांडवांच्या पुत्रांना ठार केलेलं होतं, जो आपण आधी प्रसंग पाहिला द्रौपदीच्या. अश्वत्थाम्याने हे केलेलं होतं, 7व्या अध्यायामध्ये येतं हे. आणि त्याचा रिस्पॉन्स काय होता अश्वत्थाम्याचा, तर हे का केलं त्यानं, तर अश्वत्थामाने मंत्रोच्चारपूर्वक ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. ते कृत्य अयोग्य होते आणि अधार्मिकही होते, पण तो ब्राह्मण असून देखील, द्रोणाचार्यांचा पुत्र असून देखील त्यांनी हे अधार्मिक कृत्य केलं, ते अयोग्य होतं. त्या पुत्रांचा रात्रीत वध करणं हे कुठल्याही प्रकारे योग्य नव्हतं द्रौपदीच्या पुत्रांचा. एवढंच नव्हे तर त्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडणं हे सुद्धा घृणित कार्य होतं. आणि तो ज्ञानी आहे, ब्राह्मण आहे, म्हणजे त्याची जबाबदारी जास्ती आहे हे सहन करण्याची. म्हणजे त्यानं अशा प्रकारे सूड घेतला नाही पाहिजे. खरं तर त्याचं कामच नव्हतं अश्वत्थाम्याचं स्वतःला सेनापती म्हणून अभिषेक करून घ्यायचं दुर्योधनाकडून, पण त्याच्या मनामध्ये सूड घेण्याची जी भावना होती, तो सूड कुणाचा घ्यायचा होता तुला, त्याला द्रोणाचार्यांचा वध झाला आहे याचा सूड घ्यायचा होता. त्या सूड भावनेने पेटून त्यांनी हे सगळं, पांडवांमुळे मला हे दुःख, माझ्या पित्याचा वध झाला, या सूड भावनेतून तो काय करतो, ज्ञानी असून, म्हणजे ज्ञान आहे त्याला, पण विज्ञान नाही आहे, त्याला खरंच समजलेलं नाही आहे, आणि तो काय करतो, सूड घेतो, ब्रह्मास्त्र टाकतो, पाठवतो, आणि रात्रीत जाऊन त्या शिबिरात जाऊन, युद्ध चालू आहे, युद्ध संपलेलं आहे, पण युद्धाचं छावणीत राहतात सगळे, तिथे जाऊन तो रात्रीत वध करतो, अनेकांचा करतो, दृष्टद्युम्नापासून सगळ्यांचा करतो. हे घृणित कार्य आहे. श्रील प्रभुपादजी त्याच्या तात्पर्यामध्ये सांगतात, खूप सुंदर आहे तात्पर्य. तात्पर्यामध्ये म्हणतात, जन्म हक्काने कोणीही ब्राह्मण होत नाही. हे ब्राह्मण कोणाला म्हणावं, जन्म झाला एखाद्या कुटुंबात ज्याला ब्राह्मण म्हणतात, तर ब्राह्मण कोणी जन्मानी होत नाही. जन्मना जायते शूद्र, जन्माने सगळे शूद्र असतात. संस्काराने तो काय बनतो, संस्कारात भवेत विप्र, आणि पुढे काय बनतो, विप्र द्विज बनतो संस्काराने, पुढे तो ज्ञानाने विप्र बनतो, आणि ज्यावेळेस तो विज्ञान स्तरावरती येतो, म्हणजे ज्ञान वापरायला सुरुवात करतो प्रत्यक्ष जीवनामध्ये, त्यावेळेस तो ब्राह्मण बनतो. म्हणून जन्महक्काने कोणी ब्राह्मण होत नाही, त्याला ब्राह्मणाची आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त करावी लागते. ब्राह्मणाची पदवी ही केवळ गुणवत्तेनेच प्राप्त केली जाऊ शकते, गुणकर्म विभागशः. तर हा मोठा सुंदर धडा आहे, लेसन आहे. आणि एक उदाहरण आहे शृंगीचं. तर शृंगी जो आहे तो त्यानं पाहिलं की परीक्षित महाराजांनी आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. त्याला अपमान वाटला, आपल्या पित्याचा अपमान त्याला सहन झाला नाही,
आणि सहन न झाल्यामुळे खरं तर काही एवढं हे नव्हतं. राजा होते, परीक्षित महाराज सम्राट आहेत, त्याने उलटं स्वागत, आणि त्याचे चुकलं नव्हतं का? राजा ज्यावेळेस आपल्या आश्रमामध्ये येतो तर त्याचं कर्तव्य होतं राजाला आदरातिथ्य करणं. राजा श्रेष्ठ आहे, सम्राट आहे, त्याचं आदरातिथ्य करणं. भले तो ब्राह्मणाचा पुत्र असला, पण त्याचा स्तर तर तो नव्हता. मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत परीक्षित महाराज, त्यांनी त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं त्यांना. आणि स्वागतामध्ये सगळे तो बसायला जागा दिली पाहिजे, आसन दिलं पाहिजे, त्यांना विचारपूस केली पाहिजे, आणि त्यांना पाणी आणि खाद्यपदार्थ दिले पाहिजे. यातलं का पूजा केली पाहिजे. हां, आपण चैतन्य चरितामृतमध्ये पाहतो की कशा प्रकारे स्वागत केलं जातं, चंदन लावलं जातं गळ्यामध्ये. स्वतः चैतन्य महाप्रभू स्वागत करतात बंगालून आलेल्या भक्तांचं, रथयात्रेसाठी आलेल्या. आणि इथे हा राजाचं स्वागत करायचं सोडतो, आणि राजाने काय केलं? मेलल साप टाकला. ठीक आहे, अपमान झाला माझ्या पित्याचा, शाप देतो तो. 7 दिवसात मृत्यू होण्याचा शाप. दोष एवढा आणि शाप म्हणजे त्याच्यावरचा जो शिक्षा केवढी मोठी. 2 व्यक्तींनी कसं ट्रीट केलं, परीक्षित महाराजांनी त्याला कसं घेतलं, आणि शृंगीनी या गोष्टीला कसं घेतलं. आणि म्हणून प्रभुपादाजी सांगतात, ब्राह्मण वर्ण वरिष्ठ आहे म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णाचे संरक्षण करणे त्याचे कर्तव्य ठरते, त्याने शाप देऊ नये. एखाद्याकडे शक्ती आहे, शक्तीचा उपयोग दुर्बलावरती नाही केला पाहिजे. ब्रह्मतेज आहे, ब्रह्मशक्ती आहे, ज्ञान आहे, त्याला शक्ती आहे, तो शाप देऊ शकतो, पण त्यांनी कोणाला दिला पाहिजे शाप? त्या शापाचा उपयोग त्यांनी सर्वसामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठी केला पाहिजे. मंत्राचा उपयोग, त्याला मंत्रशक्ती प्राप्त झालेली असेल ब्राह्मणाला, तर त्यांनी त्याचा उपयोग कशासाठी केला पाहिजे? जे दुर्बल आहेत किंवा त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांच्यावरती त्याचा प्रयोग केला पाहिजे? नाही. आपण उदाहरण पाहू शकतो, श्रीमद भागवतमध्ये येतं, राजा वेण हा अंगराजांचा पुत्र होता, परंतु जन्मल्यापासून तो काय होता? एकदम म्हणजे भयंकर गुंडागर्दी असा होता. आणि त्यांनी काय करायचं? तो ज्यावेळेस राजा बनतो, वेण राजा, अंगराजा सोडून जातात राज्य यथायोग्य समय, हा राजा बनतो, आणि त्या राज्यातले सगळे चोर वगैरे असतात ते दुसऱ्या देशात जातात, कारण आता चोरच बनला राजा. आता ह्याच्यापुढे आपलं काही चालणार नाही. म्हणून असा राजा असतो. सगळी जी काही चांगली कार्य असतात, सगळ्यांना त्रास देणं, मारणं, सगळ्या प्रकारचे प्रजेला त्रास देत असतो. मग या राजापासून प्रजेचं संरक्षण करण्यासाठी तिथे जे ब्राह्मण असतात ते एकत्र येतात, आणि मंत्राद्वारे ते काय करतात? मंत्राद्वारे, आता त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे की क्षत्रिय असणाऱ्या राजाच्या म्हणजे त्याच्याकडे जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा ब्राह्मणांची ती मंत्राची शक्ती एवढी जास्त होती की ब्राह्मणांनी वेण राजाचा मृत्यू घडवला मंत्राद्वारे. आणि ऑफकोर्स नंतर त्याच्या मांड्या घासतात आणि त्याच्यातून ऋषभ ऋषभदेव येतात. अरे पृथू महाराज. तर आपण पाहू शकतोय की जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग कसा केला पाहिजे, कुठे केला पाहिजे, कोणाप्रती केला पाहिजे, हे जर आपण शिकलो, आणि आपण आपल्यावरती आलेल्या संकटांना कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे, कशा प्रकारे भौतिक गोष्टींचा प्रति सहनशील असलं पाहिजे. भौतिक संकटां आली, दुःख, अपमान, हे सगळं झालं तरी आपण सहनशील राहून ही भगवंताची कृपा म्हणून ज्यावेळेस आपण स्वीकारतो त्यावेळेस आपण जास्ती प्रगती करतो. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. गुरु परंपरा की जय. ऑल ग्लोरीज